हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये पर्यावरण अभ्यासक आणि भूगोल तज्ज्ञ युवराज मोठे सर आलेत. तर सर, आपल्या स्टुडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत. नमस्कार सर. आपल्या भौगोलिक आणि पर्यावरण अभ्यासाची सुरुवात कशी झाली आणि याच्या मागची प्रेरणा काय होती? नमस्कार. मी डॉक्टर युवराज शंकर मोठे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर. सर्वप्रथम 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मला जो प्रश्न विचारलेला आहे की पर्यावरण अभ्यासाची सुरुवात, माझं शिक्षण MA PhD भूगोल या विषयामध्ये आहे. त्याचबरोबर माझं संशोधनसुद्धा भूगोल या विषयामध्ये विविध पद्धतीनं पर्यावरण या विषयाच्या अनुषंगानं आहे. त्याचबरोबर मुळात मी ज्या भागातून येतो आहे, माझं जन्मगाव हे सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुका आहे. मुळात हा तालुका दुष्काळी आहे आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणाबद्दलची जी काय आपुलकी असेल ती आपुलकी प्रामुख्यानं मला माझ्या गावाच्या भागातूनच मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जे काही पर्यावरणीय बदल सध्या होत आहे या अनुषंगानं मी अभ्यासही करत आहे किंवा संशोधनही करत असलेलं आपल्याला पाहायला. अच्छा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सध्या जलवायू बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोणते पर्यावरण धोके आपल्याला सर्वात अधिक चिंताजनक वाटतात? खरं तर पर्यावरणाच्या अनुषंगानंच बोलायचं असेल तर पर्यावरण दिन मुळामध्ये यावर्षीची जी काय संकल्पना आहे, बीट द प्लॅस्टिक पोल्युशन, अशा प्रकारची संकल्पना आहे. प्लॅस्टिक प्रदूषण आहे त्याचं जी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते कमी करणं हा यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जलप्रदूषणाचा ज्यावेळी विषय महाराष्ट्रातील नद्याच्या संदर्भामध्ये ऐरणीव येतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील नद्या जी काही जी प्रदूषित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये प्लास्टिक कचरा हा सगळ्यात मोठा प्रदूषणाचा घटक आहे. आणि ज्या काही नद्या महाराष्ट्रातील असतील, कृष्णा नदी असेल, नर्मदा असेल, तापी असेल, आपल्या कोल्हापूरची पंचगंगा नदी असेल, या नदीसुद्धा प्रदूषित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या निमित्तानं नद्यांचं प्रदूषण जे काय असेल ते कमी करणं हेही गरजेचं असलेलं पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त दुसरे तलाव असतील, ओहोळ असतील, ओढे असतील, यामध्ये सुद्धा जे काही प्रदूषण होत आहे हे प्रदूषण सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. आपल्या संशोधनात स्थलांतर आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे बदल याच्यावर तुमचं काय निरीक्षण आहे? नैसर्गिक पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हस्तक्षेप झाला त्यामुळे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ हवेचं प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, मृदेचं प्रदूषण आहे. त्याबरोबर मानव आणि वन्य प्राणी हा संघर्ष सुद्धा सातत्यानं वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय. एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं पर्यावरणीय प्रश्न हे दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. आज जागतिक तापमानवाढीचा विषय आहे, हवामान बदल विषय आहे, आम्लपर्जन्य विषय आहे की असे विषय हे प्रामुख्यानं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील बनत चाललेले आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं पर्यावरणाचा ऱ्हासच होत चाललेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कुठंतरी थांबणं खूप गरजेचं आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने विकास साधायचा आहे, परंतु शाश्वत पर्यावरणीय विकास साधणं हे सध्या गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या दृष्टिकोनातून आपण आपली जीवनशैली सुद्धा पर्यावरणपूरक आपण आपली जीवनशैली बनवली पाहिजे. या निमित्तानं हेही गरजेचं असलेलं दिसून येतं. आता तुम्ही सर शहरीकरणाबद्दल बोलला. शहरीकरणाचा पर्यावरणावरती होणारा परिणाम आपण कसा पाहता आणि त्यावर उपाययोजना काय आहेत? शहरीकरण हे सातत्यानं होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 2011चा ज्यावेळी आपण आकडेवारी बघतोय की महाराष्ट्राचंच शहरीकरण 45.22% असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दिवसेंदिवस ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे शहरामध्ये आलेलं आहे आणि शहराचं जे काही पर्यावरण आहे बदलत चाललेलं आहे. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये असणाऱ्या वाहनांचा वापर आणि या वापरामुळेच
हवेचं प्रदूषण पुढं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आजूबाजूच्या इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं प्रदूषण झालं, ध्वनीचं प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, मृदेचं प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आलेलं आपल्याला पाहायला. हे प्रदूषण कमी करणं हे प्रामुख्यानं गरजेचं असलेलं आहे. हरित शहरं कशा स्वरूपामध्ये विकसित होतील हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा साधनं जी आहेत की याचा वापर सुद्धा आपण केला तर नक्कीच पर्यावरण रक्षणासाठी आपण पुढे येऊ. त्याचबरोबर पर्यावरण दूत म्हणून आपण स्वतःपासून काही गोष्टी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ वृक्ष लागवडीसारखी शहरामध्ये सुद्धा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण जशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं वृक्ष लागवड सुद्धा रस्त्याच्या बाजूनं करणं हे सुद्धा गरजेचं आहे. या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांनाच आवाहन करतो की मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण जनजागृतीमध्ये आपला सहभाग होणं हे खूप गरजेचं आहे. त्याची प्रेरणा आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. यावर्षीची संकल्पना जी आहेत की प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, तर आपण स्वतः ठरवलं पाहिजे की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीनं प्लॅस्टिकचा वापर कमी करू. त्याचबरोबर आणखी पर्यावरणपूरक काय गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये करता येतील त्या करणं सुद्धा आपण ते करणं सुद्धा आपण गरजेचं आहे. सर, मला आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की शेती क्षेत्रात बदलत्या हवामानाचा परिणाम काय दिसून आला आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ले द्याल? खऱ्या अर्थाने आता हवामानाच्या संदर्भामध्ये आपण बघत असेल तर गेले वर्षभर हवामानामध्ये सातत्यानं बदल होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. अवकाळी पाऊस, त्याचबरोबर काही प्रदेशामध्ये किंवा काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस हे पण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं शेतीवर झालेला आहे. मान्सूनच्या पावसाचा जो काही ट्रेंड आहे हा पण बदललेला आपल्याला दिसून येतोय की यावर्षी 2025ला मान्सून लवकर आलेला आहे. त्याचबरोबर हवामान विभागानं जे काय अंदाज दिला की भारतीय भूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल अशा स्वरूपाचा अंदाज आहे. त्यामुळं अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं. मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा परिणाम हा शेतीवर झालेला आहे. त्यामुळं वर्षभर पाऊस जी का आहे तो पाऊस सुद्धा प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान निर्माण झालं की पीक पद्धती नेमकी कशा स्वरूपाची घेतली पाहिजे किंवा पीक पद्धतीमध्ये बदल कशा पद्धतीनं करावा लागेल. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आता बदल करणं खूप गरजेचं, का तर पावसाची स्थिती जी काय ती बदललेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये पण अभ्यासपूर्वक बदल करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आम्हाला खरंच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याबद्दल माहिती मिळाली. सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलात त्याबद्दल मनापासून आभार. तारा न्यूजकडून आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.